हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. गेल्या 1-2 व्हिडिओजमध्ये आपण काय करतोय, कॉन्सोनंटचे ब्लेंडिंग्स, कॉन्सोनंट लेटरचे ब्लेंडिंग्स, त्याचे साऊंड्स आणि त्याचे प्रत्येकी 10 शब्द म्हणजेच एकूण 30 शब्द असं आपण बघतोय, बरोबर? तर आजच्या व्हिडिओमध्ये स्प, स्ट आणि स्क म्हणजेच लेटर एस, साऊंड स आणि त्याला जोडून येणारं दुसरं अक्षर असं ब्लेंडिंग आणि त्याचे शब्द असं आपण बघायचंय. पटकन सुरू करूयात. ओके. स्प, स्पेशल, स्पिन, स्पीक, स्पेलिंग, स्पार्क, स्प्रे, स्पून, स्पंज, स्पॉट आणि स्पॅम. पटकन 10 शब्द झाले पण. हा, आता स्ट. ओके. स्ट्रीट म्हणजे रस्ता, स्टे, स्टक, स्ट्रॉ, स्टिक, स्टेम, स्ट्राइक, स्टँड, पास्ट आणि मस्ट. आता हे जे शेवटचे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये पण स्ट साऊंड आहे, पण तो शेवटी आहे, बरोबर? त्यामुळे फक्त साऊंडची आपल्याला क्लॅरिटी पाहिजे, साऊंड पक्का पाहिजे, म्हणजे तो साऊंड किंवा ते ब्लेंडिंग शब्दाच्या सुरुवातीला येऊ देत, मध्ये येऊ देत किंवा शेवटी येऊ देत, आपल्याला तो शब्द व्यवस्थित वाचता येणार. ठीक आहे. आता स्क, स्केल, स्केअर, स्कॅन, स्कॅटर, स्कार्फ, स्कार, स्कॉर्पियन, स्कॉटलंड, स्कूप आणि स्कूटर. ठीक आहे. तर हे झाले टोटल 30 शब्द. आणखीन भरपूर शब्द अर्थातच आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या वाचनात येतात, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. अरे स्प दिसला, चला लक्षात ठेवा किंवा लिहून काढा. स्क साऊंड दिसला, अरे चला पटकन लिहून ठेवा. अशी छान तुम्ही बँक, जर तुमचं तेवढी मेमरी असेल, स्मरणशक्ती असेल, तर लक्षात ठेवू शकता आणि शब्दसंपत्ती वाढवू शकता. किंवा थोडी जास्त मेहनत करायची असेल तर एका डायरीमध्ये, एका वहीमध्ये नियमितपणे लिहून काढू शकता. तुमची शब्दसंपत्ती भरपूर वाढेल. ठीक आहे. ओके. पुढच्या वेळेला नवीन ब्लेंडिंग सकट पुन्हा भेटूयात. बाय बाय.